विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. अंबादास दानवेजी, खरं तर काल तुम्ही एक ट्विट टाकलं आणि त्या ट्विटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते. औरंगाबाद महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते क्रिकेट मॅचमध्ये रंगलेत आणि त्यांचा ट्विट तुम्ही टाकलेलं आहे. काय नक्की ही परिस्थिती की हे ट्विट तुम्ही टाकलं? संभाजीनगरात आत्ताच्या घडीला 11-11, 12-12 दिवस पाणी नाही आहे. आता तिथं पाणी नाही अशा प्रकारे पाणी आहे, नियोजनाचा अभाव आहे. 240 MLD पाणी शहराला लागतं, 140 MLD दररोज येतं. तर हे पाणी 2 दिवस 1 दिवसाआड आपण देऊ शकतो. तसं न होता 12-12 दिवसाला पाणी या संभाजीनगर शहराला मिळतं. आणि हे आयुक्त आहे ना, सत्ताधारी लोकांचे हुजरेगिरी करण्यामध्ये गुंतलेले आहे, चापलूसगिरी करण्यामध्ये गुंतलेले आहे. जनतेचं काम सोडून मंत्र्यांची चापलूसगिरी, हुजरेगिरी, पालकमंत्री असेल, अन्य मंत्री असेल, यांची हुजरेगिरी करण्यात हे मशगूल आहे. आता पाणी द्यायचं सोडून IPL मॅच पाहायला इथं क्रिकेट पाहायला आयुक्त जर बसत असतील तर मला असं वाटतं क्रिकेट बघणं वगैरे न बघणं हा माझा ऑब्जेक्शनचा मुद्दा नाही. ज्याचा त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी बघावं, मॅचही बघावी. पण आधी तुमच्याकडे जी जबाबदारी ती सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टी कुठे करत बसता. म्हणजे ते मी त्याच्यात म्हटलेलं आहे की जो रोम जळत असताना तो पियानो वाजवत होता राजा. आणि म्हणजे इकडं लोक पाण्यासाठी घरोघर फिरतात, दारोदारी फिरतात. आणि आयुक्त आता बॉडी नाही आहे, बॉडी नसताना आयुक्ताची जबाबदारी आहे, परंतु आयुक्त जनतेची जबाबदारीपेक्षा मंत्र्यांची हुजगिरीगिरी करण्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि मला वाटतं जनता त्यांना योग्य तो धडा शिकवेल. परंतु ही पाण्याची आणीबाणी जी आहे ती एकट्या संभाजीनगरात नाही आहे, अख्ख्या मुंबई राज्यभरात आता निर्माण होताना पाहायला मिळतं. जसं तापमान वाढतंय, बाष्पीभवन वाढतंय, त्यामुळे तळ्यांमधील पाण्याचा साठा जो आहे तो सातत्यानं कमी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टँकर माफिया उदयास या राज्यामध्ये येतील अशी भीती जी आहे ती आता व्यक्त केली जाते. मुद्दा आमच्याकडं मी सांगितलं ना, आमच्याकडे 140 MLD पाणी दररोज येतं जायकवाडीमधून. आम्हाला लागतं 240 MLD. तर 140 MLD 1 दिवसाआड दिलं तरी त्या शहराला पुरू शकतो. पण मग शहराला 11-12 दिवसाआड पाणी काय येतं हा माझा प्रश्न आहे. चला 2 दिवसाचं 3 दिवस समजू शकतो. आमचा महापौर होता त्यावेळेस आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आता 10 दिवस, 11 दिवस, 12 दिवस पाण्याला लागत आहेत. इंजिनियर कुठे आहेत महानगरपालिकेचे? वेगवेगळ्या प्रकारचे जलसाठे तपासणी होते का? त्याचं प्रमाण काय आहे, त्याचं दाब काय आहे, त्याची उंची काय आहे, हे जे टेक्निकल बाबी सकाळी उठून बघावं लागतं. पाण्याचं पुरवणं काय सोपं काम थोडी आहे. याला अलर्ट राहावं लागतं, 24 आवर मिनिट टू मिनिट अलर्ट राहावं लागतं. हे तर झोपलेले असतात, साधे लाईनमन काम बघतात. अशा प्रकारची स्थिती. मग आयुक्ताचं नियंत्रण नाही ना. आयुक्त चमकोशगिरीमध्ये गुंतलेले, एवढंच माझं म्हणणं आहे. बस मूळ काम सोडून चमकोगिरी करणं, शोषा करणं एवढ्यामध्येच गुंतलेले आहे. खरं तर एक ह्या महायुतीचं सरकार आहे, एवढ्या मोठ्या मेजॉरिटीने आलंय, या सरकारमध्ये काही असं आलबेल नाही असं वाटत नाही का? कारण की राज्यमंत्र्यांची नाराजी जी आहे ती स्पष्टपणे समोर येताना पाहायला मिळते. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांनीच सगळे निर्णय हातात घेतलेले आहेत, राज्यमंत्र्यांना कोणतेच निर्णयाचे अधिकार दिलेले नाहीत. हे तर बरोबर आहे, पण तो अधिकारी कुठे ऐकतात? काय काय चालू आहे आता? मी त्या मागे रोजगार हमीमध्ये तो नंदलाल, त्याला स्पेशल पोस्ट बनवून तिथं बसवलं. गरज काय? MSRDC मध्ये गायकवाड स्पेशल पोस्ट करून बनवलेले. कशासाठी? जलसंपदामध्ये मोहित कंबोज लक्ष देतो. कशासाठी? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सरकार कशा पद्धतीनं काम करतं याचे हे नमुने आहेत. काल परवा कोणीतरी एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं की ते अधिकारी आहेत, त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले. हे कसं होतं? म्हणजे चालू काय या राज्यामध्ये? नियंत्रण कोणाचं आहे? म्हणजे भर अब्दुल्ला गुट ठेलीम अशा पद्धतीनं काम चालू आहे. ज्याला आता माझ्याकडे ते ग्राम रोजगार सेवक येऊन गेले. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यासाठी GR काढला, त्यांना अजून पगार नाही आहे. सरकार GR काढतं, त्यांना अजून पगार देत नाही. तर ह्या सगळ्या अनागोंदी या राज्यामध्ये चालू आहे. आणि मग हे सरकार नुसतं नावाला आहे, मेजॉरिटीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, कोणतं डबल टिबल इंजिन सरकार आहे म्हणतात, पण हे चाललं कोणत्या दिशेने हेच कळत नाही ना.
खरं तर कॉमेडियन कुणाल कामराच्या संदर्भात सातत्यानं कुणाल कामरा यांनी टीका केली म्हणून त्यांच्या संपूर्ण जिथे कॉमेडी शो झालेला त्या संपूर्ण स्टुडिओची तोडफोड झाली. आता कुणाल कामरा जे आहेत ते हायकोर्टात गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात. परंतु सरकारमधले सत्ताधारी पक्षातली लोक हे सगळं करून काय दाखवतात असा प्रश्नचिन्ह पण निर्माण होताना पाहायला मिळतं, कारण की सातत्यानं त्याच्यावरती FIR अनेक ठिकाणी लॉन्च होताना पाहायला मिळतं. हे बघ, जसं FIR त्याच्यावर होता तसं मंत्री काय म्हणतात, टायरमध्ये टाकून त्याला 3rd डिग्री द्या. ह्या मंत्र्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे ना, ह्या मंत्र्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. मंत्री ज्या पद्धतीनं बोलतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले. कुणाल कामरावर तुम्ही गुन्हा दाखल केला ना, काय लिगल कारवाई करायची ती करा, आम्हाला त्याच्या भानगडीत पडायचं नाही. पण कुणाल कामराने असं केलं म्हणून त्याला 3rd डिग्री द्या, त्याला हे करा. पोलीस यंत्रणा याच्यात बाकी रोज महिलावर मुलीवर अत्याचार होते, इथं नाही गुंतलेली. आत्ता ते माझ्याकडे डोडीचा जो पालघरला खून झाला त्यांचा मुलगा येऊन गेला, अजून आरोपी सापडले नाही, 3 महिने झाले. हे नाही पोलिसांना सापडत. कामराच्या घरी 4-4 वेळेस जातात. अरे हे आरोपी तुमचे कुठं फिरतात, यांना आधी धरून आणा ना तुम्ही. कामराच्या घरी 4-4 दिवस काय लगे जीवन मरणाचा प्रश्न आहे का? कामरा काय जीवन मरणाचा प्रश्न आहे का? अहो तुम्हाला प्रश्नच कळत नाही. तिकडं तो कृषी मंत्री काय काय बोलतात शेतकऱ्याविषयी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर बघितलं, मुख्यमंत्री भले नियम कायदे कानून सांगतात, परंतु प्रत्यक्षात या राज्यामध्ये अनागोंदी माजलेली हे स्पष्ट दिसते. परंतु राज्याचं कृषी मंत्र्यांचं जे वक्तव्य होतं की शेतकरी कर्ज घेतात आणि त्या कर्जातून खरं तर पोरांची लग्न वगैरे लावतात, हे किती संवेदनशील वक्तव्य आहे. या वक्तव्यावरतून त्यांच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार यांनी त्यांना झापलं सुद्धा आहे, त्यांना ओरडलं सुद्धा. हे बा, शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तुटकं म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकरी लग्न कार्य जे स्वतःचे करतात, हे काय असे कोणावर अवलंबून कर्ज काढतात, व्याज भरतात, परंतु स्वतःच्या लेकी बाळीचे लग्न कार्य स्वतःच्या ताकदीवर करतात. 6,000 लग्न होतं का? चला कोकाड्यांना 6,000 नाही 60,000 आम्ही देतो. लग्न करता का? 6 लाख देतो. चला लग्न करून दाखवा ना. 6,000 आणि 12,000 लग्न होत असतं. आणि म्हणून या सगळ्या असंवेदनशीलपणे शेतकऱ्यांची थट्टा करणं, शेतकरी खरं तर आपला अन्नदाता आहे त्याची थट्टा करणं, मला वाटतं जी मस्ती सत्तेची यांच्या डोक्यात गेली नाही ना, थोडं थांबा, बरोबर ती उतरली जाईल. उदय सामंत असं म्हणतात की जर एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार दिला तर यांच्या पोटात पोटशूळ उठतंय आणि दुसरीकडे हे आपल्या नेत्यांना देवाची उपमा देतात, अशी थेट टीका ठाकरे गटावरती उदय सामंत करतात. कोणाला देवाची उपमा दिली? संजय राऊतांवरती ते टीका करतात. संजय राऊतांनी देवाची उपमा दिलेली होती एका कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाच्याच नेत्यांना, त्याच्यावरतून उदय सामंत टीका करतात. हे पहा, तुम्ही ज्या पद्धतीनं कोणता उदय सामंत कोणाविषयी बोलले? असं संजय राऊतांच्या संदर्भात बोलले. संजय राऊतांनी एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे असतील आणि इतर नेत्यांना देवाची उपमा दिलेली होती, त्याच्यावरतून उदय सामंतांनी टीका केली आहे की जर एकनाथ शिंदेना महादजी पुरस्कार मिळाला तर यांच्या पोटात पोटशूळ. हे पहा, महादजी शिंदे आणि एकनाथ शिंदे नुसतं शिंदे म्हणून बरोबरीने होऊ शकत. एकनाथ शिंदेनी गद्दारी केलेली सुस्पष्ट आहे. महाजी शिंदे स्वाभिमानानं लढलेले, हे लक्षात ठेवा तुम्ही. स्वराज्यासाठी लढलेले लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे ती बरोबरी होऊ शकत नाही. तेव्हा पोटसूळ उठायचा खरं तर त्यांना पुरस्कार दुसरा मिळायला पाहिजे होता. सूर्याजी पिसाळाचा पुरस्कार मिळायला पाहिजे होता. खंडोजी खोपडेचा पुरस्कार मिळायला पाहिजे होता. महाजी शिंदे पुरस्कार नाही मिळायला पाहिजे होता. पुरस्कार देणारे पण तसेच मग असं म्हणावं लागेल, तशाच पद्धतीचे मनोवृत्तीचे आत्ताच्या घडीला. महादजी शिंदे ज्या पद्धतीनं स्वराज्याचा त्यांनी त्या काळात लढलेले, मला वाटतं तसे काय शिंदे लढलेले का? आणि म्हणजे शिवसेनेने भूमिका मांडली होती का संजय राऊतांनी मांडली होती ती कुठं चुकीची थोडी आहे, बरोबर भूमिका आहे. खरं तर या राज्याचे मंत्री आहेत आशिष शेलार, त्यांनी सामना वृत्तपत्रांवर टीका केली आहे की ठाकरे गटाची बुद्धी कुठे निर्बुद्ध झाली आहे का? कारण की सातत्यानं चुकीच्या बातम्या ज्या आहेत त्या सामना वृत्तपत्रातून येताना पाहायला मिळत आहेत. आम्ही जावेद मियादादला देखील बघितलंय की ते कोणाच्या घरी बिर्याणी खायला आलेले होते म्हणून. लपून छपून नव्हते आले. बाळासाहेबांमध्ये दम होता. बाळासाहेबाकडे जावेद मियादाद आला होता. नुसतं जावेद मियादाद नाही, मग तो कोण तो डान्सर तो पण आला होता, मायकल जॅक्सन आला होता.
बाळासाहेबांकडे येणं आणि यांच्याकडे हे काय बाळासाहेबाची सर आहे का यांची, हे म्हणजे नरेंद्र मोदी न सांगता नवाज शरीफकडे बिर्याणी खायला जातात, लालकृष्ण अडवाणी जिनाच्या कबरीवर पुष्पचक्र अर्पण करतात. एकीकडे आता हे जे आशिष शेलार किंवा यांचे जे मेहता जय शहा वगैरे पाकिस्तानबरोबर किती त्यांचं आहे. बांगलादेशची टीम इथं येऊन गेली, बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले होतात. हे हिंदूवर प्रेम आहे ना यांचं. मग बांगलादेशची टीम कशी काय आली हिंदुस्थानामध्ये, कशासाठी आली, कसं काय येऊ दिलं आपण. आणि म्हणून ज्या पद्धतीने मग सामनात जर खोटं छापतात, सामनावर केस करून दाखवा ना म्हणा आशिष शेलारांना, सामनावर केस करून दाखवा म्हणा आशिष शेलारांना. मनसे पुन्हा एकदा मराठी माणसाच्या ट्रॅकवरती उतरलेली आहे. प्रत्येक हिंदी भाषकांनी मराठीमध्ये बोलणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिले होते. त्यानंतर बँकांमध्ये मनसैनिक गेले, निवेदनं दिली. हा सगळा एकीकडे प्रकार सुरू असताना दुसरीकडे मात्र मनसेच्या नेत्यांनाच आता धमक्या यायला लागल्यात. संदीप देशपांडे असतील, इतर नेत्यांना उत्तर भारतीय लोक फोन करून शिवीगाळ आणि धमकी देतात. हा सगळा प्रकार समोर येताना पाहायला मिळतं. याकडे कसं पाहताय? एक तर मनसेचा ट्रॅक कधी कुठं जाईल भरोसा नाही आहे. त्यांचा ट्रॅक फिक्स नसतो, त्यांचं टार्गेट फिक्स नसतं. कोणाच्या तरी रिमोटवर जितनी चावी भरी रामने उतना चले खिलौना, तशी मनसे चालणारी संघटना आहे. त्यामुळे यांचा ट्रॅक कधी चालेल कधी बंद होईल याचा भरोसा नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विरोधी पक्षनेते होते अंबादास दानवे. त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर आशिष शेलार यांनी सामना वृत्तपत्रांवर जी आहे ती कायदेशीर कारवाई करावी. जर त्यांनी खोटे बातम्या जर छापत असतील तर एवढीच हिंमत असेल तर त्यांनी ही कारवाई करून दाखवावी. असा थेट हल्लाबोल जो आहे तो अंबादास दानवे यांनी आपल्यासोबत बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.